पण विचारा, सत्ताधाऱ्यांना विचारा आणि 3 तारखेला येणारे सत्ताधाऱ्यांना विचारा का तुम्ही या लोकसभेमध्ये माणसं राहतात. तुम्ही जशी बारामती सदरूम केली तसं तुम्ही नागपूर केलं, त्याप्रमाणे तुम्ही भिवंडीसाठी काय केले? भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी, भिवंडी लोकसभा क्षेत्रात तर बॅरिस्टर अंतुरेंना त्रास कोणी दिला हा जगजाहीर आहे. या शांताराम भाऊ गोलपांना त्रास कोणी दिला हे जगजाहीर आहे. आमच्या विश्वनाथ पाटलांनी परवा मला सांगितलं का मला फसवलं गेलं, तर कोणी फसवलं हे जगजाहीर आहे. आमच्या कथोरे साहेबांना गोटीराम पवारांना मंत्रिपद का दिलं गेलं नाही, ते तर निष्ठावान होते, हेही जगजाहीर आहे. म्हणजे जाणीवपूर्वक भिवंडी लोकसभेकडे आणलं आणि मुका मतदारसंघ बघून आमच्यावर लादलं जातं आहे. कुठल्याही प्रकारचं विकासात्मक काम आहे, साधी एक लोकल वाढलेली नाही आहे, कसारा नाही का कर्जत नाही, कुठलीही एक लोकल वाढलेली नाही, कुठलंही वैद्यकीय क्षेत्र वाढलेलं नाही. मी तर म्हणतो मोठमोठी लोकसंख्या बदलापूरला झालेली, कल्याणला झालेले, भिवंडीला झाले, तिथे रोजगार निर्मितीचं मी काम करेन. 100 आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या नावाने तयार करेन. आमच्या कुठल्याही बांधवांना मेडिसिन सकट कुठलाही 1 रुपया द्यायला. आमची पिढ्या शिकवण्यासाठी 100 ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळेल. आणि 25 CBSE शाळा ज्यामध्ये 2 महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर KG पासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू. याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची किंवा माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं शिंगाण्याला शिकतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात. त्याप्रमाणे गोरगरीब जनतेचा, माझ्या बांधवांचा, माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या शेतमजुराचा, या भिवंडीतील माझ्या मुस्लिम बांधवांचा, माझ्या दुसऱ्या SC ST बांधवांचा, भगिनींची मुलंही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील. आणि आदर्श आमच्याकडे त्या SC समाजाचा मुलगा आईवडील नसलेला स्वप्नील माने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो. कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी दीपाली नावाची मुलगी, तिला आई वडील नव्हते, तिला उचलून जिजाऊच्या सानिध्यात तिथे तिला शिक्षण देऊन आज हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो. मोहिनी बारमल नावाची आदिवासी मुलगी ठाण्याच्या झोपडपट्टीत राहणारी, तिची सासू तिला बाळाला सांभाळायला सांगते. त्यावेळेस ती जिजाऊच्या सानिध्यात तिथे धुणी भांडी करणारी मुलगी, तिला अभ्यास करण्याचा पगार दिला जातो आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते. अशा 8,000 विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ, 40 लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ. त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षांनी काम केलं असेल तर त्यांनी बोलावं. त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा म्हणजे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही. त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात, बारामतीची शिकतात, नागपूरची शिकतात. त्यामुळे त्यांनी आता आदर्श घ्यावा आणि मला वाटतं 2 आणि 3 तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यावा, 100% समाजकारण करण्यासाठी द्यावा. ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती आहे.